MIDCतील तब्बल 20 कंपन्यांनी चाकण सोडून बाहेर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर एक प्रशासन स्तरापासून सगळ्या स्तरावरनं एक खळबळ उडाली आणि त्यानंतर प्रशासन ऍक्टिव्ह झालं आणि आता तुम्ही बघताय हे साईड पट्टीचं काम सुरू केलेलं आहे आणि किती निकृष्ट दर्जाचं हे सुद्धा काम सुरू आहे हे तुम्हाला दिसतंय। खडी आणि सिमेंट टाकलेले असं नुसतं टाकलंय का तर आज या ठिकाणी मंत्री DCM येणार आहेत, सुनेत्रा पवार येणार आहेत बरोबर, तर त्यामुळे हे सगळं हालचाली चालू झाल्यात। काही ग्रामस्थ या ठिकाणचे आहेत। दादा हे कधीपासून सुरू झालंय? सकाळी 5 वाजता टाकलेलं आहे खडी। आधी काय परिस्थिती होती? खड्डे होते। बरं दादा या इकडे या हे ट्रॅफिकची समस्या मोठी आहे, काय त्रास होतोय लोकांना त्रास होता म्हणजे लोक एकदा 3 ले निघले तर डायरेक्ट 5 वाजता घरी आले। समस्या रोड ट्रॅफिक जाम होऊन जाते, ट्रॅफिक लगे अति जाम होऊन जाते, गाड्या काढता येत नाही, काही काढता येत नाही कुठून। काय समस्या आहे असं तुम्हाला वाटतं? समस्या म्हणजे रोड व्हा मोठा 3 पदरी। काय समस्या आहे ट्रॅफिक म्हणजे रोड खराब आहे, आजूबाजूला ट्रॅफिक जाम होत आहे। काय करता तुम्ही? मी कार्यकर्ता आहे, काम करणारे। बरं हे कशामुळे होतंय? ट्रॅफिक मुळे आजूबाजूला रस्ता नाही, अरुंद आहे त्याच्यासाठी। आता सुरू झालंय म्हणतात आता हे हे कालच झालं रात्रीला, मी 4 दिवसापासून काम करताय रोडवर। आधी का नव्हतं? काय आहे की आता देव जाण त्यांना, कोणत्या मंत्री आहे की संत्री आहे की काय आहे ते आपल्याला काय माहिती असं। समस्या अवघड आहे लगे। का बरं? मग आता रोडावर भ्रष्टाचार हायवे रस्ता मिळता रस्ता आहे म्हणून समस्या एवढी अवघड आहे। भ्रष्टाचार कसा आहे आता? हे टिकल का हे पावसात? मग काय होईल? खाली खचणार ते, परत खड्डे होणार, पहिल्यासारखं होणार, परत पहिल्यासारखं परत होणार, खड्डे पडणार। हे फक्त तात्पुरती मलमपट्टी, टाकलेलं कायमचा इलाज नाही। कायमचं नाही। पण आता नेते मंडळी तर भरपूर येत आहेत की इकडं। ते म्हणले होते आम्हाला सिमेंट रोड करून बाबा करून देणार रोड, बाबा लोक पडणार, गाड्या स्लिप होणार, बरं परत पब्लिक जास्त होणार। नाही पण हे आता जे हे चाललंय दाखवाय हे बघा हे काय आहे बघा, असं जर नुसतं केलं तरी हे बघा दाखवा ते काय हे बघा हे असं चालू आहे सगळा कारभार। बोला मोठ्या पावसात टिकल काय? एका पाणी कधी चांगला पाऊस पडला की पुरं खडी वाहून जाणार आहे आणि वाहून गेल्यावर रस्त्यावर आलं अजून अपघात नाही व्हायचे? अपघात म्हणजे गाडी सटकणार, लोक पडणार बरोबर, अशी समस्या आहे रोडची। बरं पण तुम्ही आता आता तुम्ही तर मागणी इथल्या लोक अनेक दिवस झाले इकडून चढ केल्यानंतर उतर केलाय, पण हे ट्रॅफिक बरोबर पाणी आलं की पण हे सगळ्या समस्याच आहेत ना। शाळेत पाणी सर्व तिकडे रोड जाणार। तर तुम्ही बघताय की हे काय ज्या पद्धतीचं काम चालू आहे, तर आज या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार येणार आहेत आणि या सगळ्या भागाची पाहणी करणार आहेत, काय नेमक्या इकडच्या अडचणी आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत। परंतु हे जर अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचं काम होणार असेल तर सुनेत्रा पवार यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे। कारण हे ज्या पद्धतीचं काम आहे, कुठलाही मोठा पाऊस आला की हे सगळं सिमेंट वाहून जाणार आहे, फक्त खडी दिसणार आहे, ते खडी रस्त्यावरती जाणार आहे, रस्ता निसरडा होणार आहे आणि आपसुकच अपघात होणार आहेत। मला जी या ठिकाणी माहिती मिळाली ती गेल्या वर्षभरात या ठिकाणी जवळपास 400 लोकांचे बळी गेलेले आहेत, म्हणजे जवळपास प्रतिदिन एक अशा पद्धतीचं लोकांचे बळी जातात अपघातामध्ये। आणि ही जी समस्या आहे अतिशय मोठी वाढत गेलेली समस्या आहे आणि यातूनच मग या भागामध्ये ट्रॅफिकची समस्येला कंटाळून चाकण परिसरातल्या जवळपास 20 मोठ्या ज्या कंपन्या आहेत तर त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर हे सगळं सुरू आहे। आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ठिकाणी भेट घेणार आहेत, तर काय नेमकं होतं यावरती आपलं लक्ष असणार आहे। थांबूया तिथंच, धन्यवाद।